नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दाणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सध्या मी चाललो एकविराईच्या दर्शनाला. ते का चाललं आहे तुम्हाला थोडक्यातच लगेच सांगतो. लगेच म्हणजे थोडा पुढे गेल्यावर सांगतो, कारण आता सध्या लेट झालेला आहे. आत्ता वाजलेले आहेत 5 आणि आपण थोडा पुढे बोलूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे थोड्याशा राईट नंतर मी पोचलो सध्या लोणावळ्याला. तुमचं दृश्य तुम्ही बघू शकता. आता फक्त अर्धा तास लागेल आपल्याला एकविराईला पोचायला. दृश्य बघू शकतात, एकदम भारी आहे. हे बघा, ढगांची चादर सध्या इथे तयार झालेली आहे. तर मित्रांनो, आता सध्या माझं दर्शन करून झालेलं आहे. तर मी आज एकविराईच्या दर्शनाला यासाठी आलेलो, कारण मला पुढच्या महिन्यात किंवा या महिन्यात काही सुरुवात करायचं आहे. तर मला असं वाटतं की कुठेही आपलं काही चांगलं सुरुवात करण्याच्या आधी आपण आपल्या आईचं आशीर्वाद घेतलं पाहिजे. तर त्यासाठीच मी आज आलेलो. तर मी काय सुरुवात करणार आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी सध्या एक रोड ट्रिप प्लॅन केली आहे, जी आहे 11 ते 15 दिवसाची, किंवा ती जास्तसुद्धा होणार. तर अशाच काही म्हणजे कोकण फिरणार आहे, अजून असे खूप काही गोष्टी आहेत जी मी फिरणार आहे, ते पण बाईक राईड करणार आहे. तर तुम्हालाही ती सिरीज माझी आवडणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे की या सगळ्या गोष्टींवर पहिला माझा असा कधी विश्वास नव्हता एवढा, पण अशा काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये झाल्या, त्यामुळे माझ्या या अशा गोष्टींवर विश्वास बसू लागला. त्याचं रिझन काय आहे, अजून त्या गोष्टी काय काय आहेत, ते तुम्हाला मी जेव्हा मी रोड ट्रिपला जाणार ना, जेव्हा मी त्या गोष्टी अनुभवेल परत एकदा, तेव्हा मी तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या गोष्टी शेअर करणार. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला प्रेम देत राहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगत राहा की तुम्हाला कुठली गोष्ट नवीन बघायला भेटेल वगैरे. तर त्यामुळे काय होतं की मलाही वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात. तर असं काही होतं आजचा दिवस. हे सगळं आठवलं घरून की हे बोलायचं वगैरे, पण आता सध्या काही मला आठवत नाही. जे मनात काय होतं ते सगळं बोललेलो आहे. पण एक चांगलं झालं की दर्शन खूप चांगलं झालं. हा महिना तर पुढे जास्त फिरणार नाही, कारण जरा त्र्यंबकेश्वरला जाऊन एक विधी करून होता नारायण नाग 40 दिवस, त्यामुळे मला जास्त बाहेर जाता येत नाही. पुढच्या महिन्यात गणपती नंतर फिरायला चालू करणार आहे. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये.